4 तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले, बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका होती याच पलावा पुलासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले की पुलावचं काम झालंय सुरू करण्यात यावं अशी पहिले तुमची मागणी होती आणि आता आपण गुन्हे दाखल केले. नाही, थोडं काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलावचं काम अर्धवटच होतं. आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा. अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती. आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू, या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय. आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का? आणि त्यावेळेला इतर ज्या यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते का? काय तुमची काय माहिती? अनधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनधिकृतच असतं, ही अधिकृत लोक कुठं आहेत? म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय? आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे. आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲस्फाल्ट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे इंजिनियर्स होते, त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. प्रामुख्याने उद्घाटन करणारे किती लोकांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? बघा कसं आहे, उद्घाटन करताना जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याचं स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात. आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा. 4 व्हीलर्ससाठी चालू ठेवला तरी चालेल, परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे. व्हिडिओ वॉर आता सुरू झालेला आहे. एकीकडे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्याचं, मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदेगडाकडून व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे, कुठल्या प्रकारचा अडथळा त्यावरती नाही, असा आता व्हिडिओ वॉर आहे. आता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. आज सकाळचा व्हिडिओ आहे. काही युट्यूबर्सनी तो व्हिडिओ टाकलाय त्यांच्या पेजवर. तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आत्ता सकाळची पोस्ट आहे युट्यूबर्सची. या सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे. माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय? तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा? तातडीने याची दुरुस्ती व्यवस्थित करावी. जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. महायुतीत 3 पक्ष आहेत. 3 पक्षांच्या एकाच पक्षाने आंदोलन केलं, बाकीच्या 2 पक्षांबाबत तुम्ही काय बोला? नाही, युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला. म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं. अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसतंय.